आणि यांची माणसं तरी काय, कोण कोण लोक उमेदवार म्हणून उभे करतात. मी इथल्या उमेदवारांचं नाही म्हणत, मी ते मी कालच गेलो होतो तिथे आपल्या रायगडमध्ये. या अजित पवारांचे खास दोस्त सुनील तटकरे तिकडे उभे आहेत. त्यांचा मी काल एक कागद वाचून दाखवला. मी आता इथे माझ्याकडे इथे पिंपरी चिंचवडचे सगळे पत्रकार बांधव आलेत आपल्यासाठी, पण खास मनोरंजनाचा कार्यक्रम मी आता इकडे कागद सादर करतोय. हे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार रायगड जिल्ह्यातले सुनील तटकरे. मी कालच म्हटलं त्यांचं काय झालंय, विधानसभा सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय. मी काल म्हटलं की पु ल देशपांडे असं एकदा म्हणाले होते की अशी 1000 वर्षातनं एखादा माणूस जन्माला येतो की ज्याच्या आयुष्याला जीवन म्हणावं. विधानसभा सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय या पुस्तकात सुनील तटकरे यांच्या व्यवसाय शेती असा आहे अशी माहिती देण्यात आली आहे. व्यवसाय या मथळ्याखाली सुनील तटकरे यांच्या स्वतःच्या इंग्रजी संकेतस्थळावर दिलेली माहिती पुढील प्रमाणे. इंग्रजी वेबसाईटवर तटकरे सध्या पूर्णवेळ राजकीय प्रतिनिधी कार्यकर्ते म्हणून मंत्री आहेत. त्यापूर्वी ते बांधकाम उद्योगात होते. ते सोडून द्या. प्रश्न असा आहे, इंग्रजी संकेतस्थळावर शिक्षण दिलंय इंटर सायन्स फर्ग्युसन महाविद्यालय पुणे, मराठी संकेतस्थळावरती शिक्षण इंटर सायन्स आंबेडकर महाविद्यालय महाड. भाऊ कुठे घेतलं शिक्षण एकदा सांगशील की नाही आम्हाला. हे असले थोतांड करणारे, ही असली माणसं, हे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार, हे सगळ्यांनी असेच दिलेले आहेत. आज या पिंपरी चिंचवड मध्ये इथे मला माहित नाही काय अजित पवार काय त्यांचं चालू आहे. ते येतात का इकडे पिंपरी चिंचवडला? पाणी बिणी व्यवस्थित आहे ना? नाही, मध्ये मध्ये त्यांना बोलवत जा. काय त्यांना ती भयंकर आवड आहे. मध्यंतरी बोलले होते ना, आता काय कालव्यात मोतू. अत्यंत आवडीचं काम आहे त्यांच्या. ते मध्ये मध्ये त्यांना बोलवत जा इथे. मी तर ठरवलंय जिथे जिथे महाराष्ट्रात पाण्याचा प्रश्न निर्माण होईल बरोबर घेऊन जाणार त्यांना. सोडला मोजवारा उडवून ठेवलाय सगळ्या गोष्टींचा. कामं करण्याच्या नावाखाली रस्ते बांधायचे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.